सोन्याचा नेकलेस चोरी करणाऱ्या आरोपीस नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकानं बेड्या ठोकल्यात। 24 सप्टेंबर रोजी सकाळी नाशिक रोड येथील देवी चौक येथून देवळाली गाव येथील रिजवान इरफान शेख यांचा 1,30,000 रुपये किमतीचा 11 ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरट्याने चोरून नेला होता। तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील यांना गुन्ह्यातील आरोपी हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला एक जण हा नमूद गुन्ह्यातील चोरीचा सोन्याचा नेकलेस घेऊन विक्री करण्यासाठी जेल रोड राजेश्वरी येथे फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकासह सापळा रचून शिताफीने संशयित आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपी अक्षय मोतीराम शेजवळ वय 28 वर्षे राहणार श्रमिक नगर झोपडपट्टी जेल रोड नाशिक यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 11 ग्राम वजनाचे 1,30,000 रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस मिळून आल्याने तो जप्त केला। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र रापकाळे, पोलीस निरीक्षक बडेसात नाईकवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर अवने, रोहित शिंदे, योगेश रानडे, संध्या कांबळे, सुप्रिया विघे आदींनी केली आहे। देवी चौक या ठिकाणी फिर्यादी नामे रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्स मधून 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत त्याची 1,30,000 रुपयाची होती, तर तो चोरी गेलेला होता। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते। त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एक इसम राजराजेश्वरी चौकात या ठिकाणी येणार आहे। त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनी यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित इसम याला ताब्यात घेतले। 2 पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली। त्या अंगझडतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो 11 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, श्री बडेसाहेब नायकवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.